नमस्कार. आपल्या चॅनलवर मी श्रेयू तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. चैत्र महिन्यात चैत्रा गौरीला जो नैवेद्य दाखवला जातो कैरीची डाळ, ती रेसिपी आज आपण पाहूया. तर सुरुवातीला मी ही आदल्या दिवशी भिजवलेली हरभरा डाळ आहे आणि ती मी मिक्सरमध्ये घातली. त्यामध्ये जिरं, मिरची, आलं असं घालून पाणी न घालता जाडसर असं वाटून घेतलं आहे. नंतर हे सगळं एका बाऊलमध्ये काढलं आणि नंतर त्यामध्ये मीठ, साखर आणि कैरीचा खीस घातला. कैरीचा खीस मी एवढाच घेतला आहे कारण माझ्याकडं साधा आंबा होता आणि तो आंबा बऱ्यापैकी आंबट असतो. आता डाळीवर आपण फोडणी द्यायची आहे. त्यासाठी मी कढल्यात तेल तापवून घेतलं. तेल तापवल्यावर त्यामध्ये मोहरी, हळद, हिंग आणि कढीपत्त्याची पाने घातली. छान अशी चरचरीत फोडणी तयार करून घेतली. ही फोडणी आपण गार झाली की डाळीवर घालणार आहोत. शक्यतो गारच फोडणी घाला. आता इथं मी कमी प्रमाणात डाळ केली आहे, पण हळदी कुंकू जेव्हा असेल त्यावेळी आपण थोडी भरपूर डाळ करतो, तर त्यावेळी नक्कीच थंड फोडणी घातली म्हणजे डाळ खूप टिकते. झाली की मग कोथिंबीर घाला आणि मस्त अशी चटपटीत चवीची कैरीची डाळ तयार आहे. तुम्ही माझी रेसिपी कुठून पाहत आहात हे नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी कशी वाटली, आवडली का हे देखील कमेंटमध्ये सांगा. परत भेटू लवकरच.